समर्थ असे 6-6.5 फूट उंच, बसले तरी असे उंच दिसायचे. बर छाती अशी भरलेली होती हत्तीच्या गंडस्थळासारखी, दाराला अडसर घालतात असे दंड हो. डोळे करारी, 12 वर्ष तप केलंय हो. असू दे, असलं नाही काही, कडक काम होतं एकदम. मी नेहमीच सांगतो, बापाची शिस्त आहे समर्थांकडे. सगळ्यात संतांना समाजाने त्रास दिला, पण सगळ्यात जास्त त्रास दिला आमच्या माऊलींना, आणि सगळ्यात कमीत कमी त्रास दिला माझ्या समर्थांना. का? माऊलींचं चरित्र समर्थांनी वाचलेलं होतं. नाथांच्या अंगावर तो यवन 108 वेळा थुंकला. तिथं जर समर्थ असते तर त्याचा आज थडगं असतं, तिथं धरून हाणलाच असता त्याला. माझ्यात आहे शक्ती, पण तुला मेला मी सोडणार नाही. कोण थुंकणार तू? एकदम कडक काम होतं. आजही समर्थांची कुबडी आहे, आणि कुबडीत तलवार आहे सज्जनगडावरती. काय टोमॅटो चिरायला आहे काय? हे म्हणले काही मिळालं नाही ना, आता आपले असलेले बरं. रवींद्र भटांनी कादंबरी लिहिली, त्यांनी 2-4 लोक तर उडवले असतील म्हणाले, असं म्हणलेच रवींद्र भट. आपल्याला तपशिलात जायचं नाही, स्ट्रॉंग काम होतं. असे बसलेले होते, समोरचे लोक येतात, नमस्कार. उगाच धाक वाटतो बरं का, काही तसं ते काही रागवत नव्हते कोणाला, उगाच धाक. पाराजी पंत देशपांडे नावाचे एक जण समोर आले, आणि त्यांना मनात आलं की यांना सद्गुरू करूया का आपण. गुरु पाहिजे ना, सद्गुरू शिवाय आपल्याला कल्याण नाही. सद्गुरू आपल्या पाठीशी पाहिजे, तर देहामध्ये गुरु असावा शक्यतो, नाही तर मग समाधीतनं अनुग्रह घ्या. देहामध्ये गुरु असलं की आपल्याला त्याच्याशी बोलता येतं, शंका विचारता येतात, अनुग्रह घ्यावा. असं म्हणून त्यांनी फक्त मनोमन नमस्कार केला, बोलू शकले नाही, धाडसच झालं नाही. तुम्ही गुरु होता का, असं कसं विचारणार हो? काही लोकांचं असं तेज असतं, कसं विचारणार? पण मनात आलं आणि मनापासून नमस्कार केला. समर्थ सगळं मनातलं ओळखतात, प्रामाणिकता ओळखली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी समर्थ त्याच दारात शिष्यांसह भिक्षेला गेले. जय जयकार केला, जय जय रघुवीर समर्थ. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. जय जय